नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं इझी एज्युकेशन सेक्शनवर. आज आपण बघणार आहोत MCGMच्या वेबसाईटवरून टॉप अँड इस्टॅब्लिशमेंट फॉर्म ॲप 0 ते 9 कर्मचारी कसा भरायचा. अ, प्रथम MCGM पोर्टलवरच्या शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट भागात इंटिमेशन फॉर्म निवडा. mcgm.gov.in या पोर्टलवर जाऊया. mcgm.gov.in या पोर्टलवर जायचं आहे. ते आपल्याला क्लिक करूया. आपण MCGMच्या पोर्टलवर गेलो. इथे सगळ्यात प्रथम आपण इंग्लिश टू मराठी करून घेऊया. त्यानंतर व्यवसायकर्ते त्यानंतर व्यवसायकरिता म्हणजे स्मॉल बिझनेस त्याच्यावर क्लिक करून त्याच्यामध्ये दुकाने व आस्थापना हे आपल्या शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यावर सिलेक्ट केल्यानंतर आपण नंतर इंटिमेशन ॲप्लिकेशन फॉर 0 to 9 एम्प्लॉयी फॉर्म ॲप इथे आपल्याला इथे अर्ज करा हे आपल्याला दिसत आहे. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन 0 to 9 एम्प्लॉयी च्यासाठी आहे. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहे. आपण एंटर करतोय आणि आपण आतमध्ये जात आहे. आपण आपण एंटर केलेलं आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला इथे एक न्यू बिझनेस ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड आणि न्यू बिझनेस ॲप्लिकेशन नंबर हे आपल्याला दिसतं. तिथे आपल्याला येस आणि नो 2 ऑप्शन आहे. तिथे नो क्लिक करायचं कंटिन्यू करायचं आपल्याला. त्यानंतर हा जो फॉर्म आपल्या इथे ओपन होईल त्यामध्ये नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट आस्थापनेचे नाव म्हणजे आपल्या कंपनीचे नाव जे आपल्या कंपनीचं नाव आहे ते इथे या प्रकारामध्ये टाईप करायचं आहे. तर इथे मी माझ्या कंपनीचं नाव टाईप करतोय. तुम्ही तुमचं कंपनी नाव टाईप करा. त्यानंतर खालचा भाग आहे त्यामध्ये प्रिव्हियस रजिस्ट्रेशन नंबर डिटेल्स, प्रिव्हियस वॉर्ड, रजिस्ट्रेशन कॅटेगरीज, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ एक्सपायरी हा जो भाग दिसतो तो पूर्णपणे ब्लँक राहणार म्हणजे खाली राहणार. तिथे काहीच आपल्याला इनपुट करायचं नाही, काहीच टाकायचं नाही आहे. तो खाली राहणार आणि हे प्रिव्हियस विचारलेलं आपण फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करतो त्यामुळे प्रिव्हियस आपल्याला काहीच नाही आहे. मग हे डिटेल काही भरायचं नाही आहे. आपण नेक्स्ट जाऊया. नेक्स्ट मध्ये वेदर द बिझनेस प्रिमाइसेस प्रॉपर्टी असेस बाय BMC हे आपल्या BMCच्या अंतर्गत इथे आपल्याला इथे मॅप करायचं आहे. तिथे BMCच्या अंतर्गत असेल तर इथे यस करायचं नो केल्यावर आपल्याला 2 ऑप्शन असतात. इथे एक स्लम एरिया आणि अंडर कन्स्ट्रक्शन हे असणार. पण सध्या आपला जो प्रिमाइस आहे, आपला जो दुकान आहे ते आपल्या BMCच्या अंतर्गत येतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे मॅप करायचं आहे. त्यासाठी इथे जो दिसतोय क्लिक हिअर टू लोकेट इट ऑन माय BMC आयडी मॅप्स याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक मॅप ओपन होईल. थोडा टाईम घेईल. तिथे हा मॅप ओपन झालेला आहे. तिथे जे सर्च विंडो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला जे आस्थापना आहे, आपलं जे दुकान आहे, त्याची कंपनी आहे, त्याचा ॲड्रेस तिथे आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यात आपल्याला रॅपिंग होणार आपला जो इनिशियल ॲड्रेस म्हणजे आपला जो ॲड्रेसचा आपला इनिशियल ॲड्रेस आपण टाकला ऑप्शन दाखवेल. आपल्याला मॅप दिसेल आपला ॲड्रेस आहे, ते लोकेशन दिसेल. ते एक छोटासा एक बिंदू सर्च पॉइंट दिसेल. तिथे 2 ऑप्शन झाले तर आपण त्यासाठी आपल्याला जो पर्टिक्युलर ॲड्रेस आहे तो आपण सिलेक्ट करायचा. एरो दिसतोय त्याच्यापासून क्लिक करून त्या बिंदूनी त्या सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक आपला स्क्रीनवर तो मॅप प्रथम आपण एरो घ्यायचा. एरो सिलेक्ट करून त्या एरोनी आपण हा जो बिंदू आहे, हा जो पॉइंट आहे त्याच्यावर सिलेक्ट करायचा आहे. ते आपल्याला 1 हात 2 क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक ते मॅप होणार आणि इथे आपल्याला आपलं सिलेक्टेड माय BMC आयडी हे पण दाखवतील, साईट नंबर दाखवतील, ॲड्रेस दाखवतील. त्याला आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला जो करंट पेज आहे, आपला जो फॉर्म आहे तिथे आपण पुन्हा जाऊ आणि इथे आपल्याला जो आपण मॅप केला तो आपल्याला इथे डिटेल्स आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आपल्याला सेम आपला जो कंपनीचा ॲड्रेस आहे, हाऊस नंबर आणि खोली क्रमांक आहे, इमारतीचे नाव आहे, रस्त्याचे नाव आहे, परिसराचे नाव, शहर, पिनकोड, क्रमांक, राज्य, देश, कंट्री, इंडिया हे आपल्याला ऑटोमॅटिक येईल. दूरध्वनी जे आहे असेल, भ्रमणध्वनी, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे सगळं आपल्या डिटेल्स आपल्याला फिलअप करायचं आपल्या इथे भरायचं आहे आणि एकदा रिकन्फर्म करायचं, रिचेक करायचं आहे. तिथे मी माझे डिटेल फिलअप केलं. त्यानंतर नेक्स्ट भाग तिथे आपल्याला वॉर्ड विचारलेला तिथे आपला जो वॉर्ड आहे तिथे आपण सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस व्यवसाय सुरू केले त्याचा दिनांक म्हणजे जेव्हा आपण व्यवसाय सुरू केला ते तारीख व्यवसाय सुरू केल्याच्या दिनांक ती तारीख आपल्याला आजची तारीख असेल ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन म्हणजे ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करताय ती तारीख असेल किंवा मे बी 1 आठवड्यापूर्वीची असू शकते, अगोदरची असू शकते. ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आस्थापनेचा वर्ग कॅटेगरी ऑफ एस्टॅब्लिशमेंट तिथे आपला 5 ऑप्शन आहे शॉप, कमर्शियल, रेसिडेन्शियल हॉटेल, रेस्टॉरंट अँड ईटिंग हाऊस, थिएटर त्यामध्ये आपला शॉप जो आहे आपण सिलेक्ट करूया. नेचर ऑफ बिझनेस नेचर ऑफ बिझनेसमध्ये आपला जो बिझनेस आहे, आपला दुकान कशासाठी आहे, कशा आपण दुकान नेचर ऑफ बिझनेसमध्ये आपल्याला आपलं दुकान काय कुठल्या पद्धतीचं आहे, शॉप आहे, आयुर्वेदिक मेडिसिन शॉप स्टोअर आहे, इलेक्ट्रिसिटी अँड हार्डवेअर शॉप, किचन आणि हे जे ऑप्शन दिलेले आहे, बरेचसे ऑप्शन आहे. त्यापैकी आपला जो ऑप्शन आपण सिलेक्ट करूया. इन केस जर आपला या ऑप्शनमध्ये आपल्याला आपला ऑप्शन दिसत नाही आहे, तर मला पण माझा ऑप्शन दिसत नाही कारण मी एक्सपोर्ट आपल्याला करायचं आहे. मर्चंट ट्रेडर तिथे दिसत नाही. इथे अदर्समध्ये जाऊन इथे क्लिक करायचं सगळ्यात शेवटी दिसत आहे अदर्स. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला खाली एक बॉक्स दिसेल. तिथे आपला जो एक्सपोर्टचा आहे ते मी माझ्या मर्चंट ट्रेडर म्हणून इथे टाईप करत आहे. इथे आपल्याला टाईप करायचं आहे. तुम्हाला तुमचा जो असेल कुठल्या पद्धतीचे तिथे टाईप करायचं आहे. त्यानंतर इथे आपला पॅन नंबर असणे आवश्यक आहे. आपण पॅन नंबर टाकूया. त्यानंतर इथे वेदर इस्टॅब्लिशमेंट फॉल अंडर हे पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे. हे आपलं प्रायव्हेट आहे. प्रायव्हेटवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज हे आपल्या पुढे काम करणारी संख्या पुरुष, स्त्री आणि टोटल हे ऑटोमॅटिकल तर तर त्या तरी काहीच नाही. आपल्या 0 to 9 मध्ये आपल्याला 0 पण आहे म्हणजे आपण 0 टाकला तरी तिथे सिलेक्ट होणार. तिथे ओके आपल्याला इथे
तिथे आपल्याला जे आहे तुमचा जर 0 ते 9च्या मध्ये जे असेल तिथे आपण त्याच्यामध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईजमध्ये आपल्याला पुरुष, स्त्री आणि टोटल ऑटोमॅटिक येईल तिथे आपल्याला आपली संख्या टाकायची. सध्या तिथे पुरुष 0 आहे, स्त्रीमध्ये कोणीच नाही. आम्ही ते 0 आहे. टोटल पण 0 येणार, 0 होईल. त्यानंतर टाइप्स ऑफ एम्प्लॉय हे आपलं प्रोप्रायटर आहे. तिथे प्रोप्रायटरशिप मी सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर नंबर ऑफ एम्प्लॉय 1 येणार, ऑटोमॅटिक येणार. प्रोप्रायटर आहे 1 पर्सन ओनर असतो. त्याच्यामुळे हे एकच आहे. मिस्टर, मिसेस, डॉक्टर, कुमारी जे पण आहे तिथे मी सिलेक्ट करतो आणि हे आपलं जे डिटेल्स आहे ते आपल्याला इथे टाकायचे आहे. आपलं नाव, मिडल नाव, हे आपलं टायटल आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं. टायटल टाकल्यानंतर आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, पहिले नाव, मधले नाव, नाव हे सगळे डिटेल्स आहे. आपले कुली क्रमांक आहे, इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव, परिसराचे नाव, शहर याचे डिटेल्स आहे. ॲड्रेस ते आपल्याला टाकायचे. ते ॲड्रेस मे बी सेम असेल आपला रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि आपला कंपनीचा ॲड्रेस हा एकच असू शकतो. प्रोप्रायटरशिपमध्ये ते अलाउड आहे. ते आपल्या प्रोप्रायटरशिपमध्ये दोन्ही ॲड्रेस हा एकच असू शकतो. आणि ते आपण तो ॲड्रेस जो पण आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथे नेम ऑफ द मॅनेजर आणि इथे रेसिडेन्शियल ॲड्रेस तिथे आपला मॅनेजर असला म्हणजे असेल तर इथे क्लिक करूया. अदरवाईज आपल्याला हा ब्लँक सोडायचा आणि पुढे जायचं, कंटिन्यू करायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे एक 4 कॅटेगरी दिसते. त्याच्यामध्ये आपल्या 4 प्रकारचे फाईल्स आहेत तिथे आपल्याला अपलोड करायचे. एक सिग्नेचर आहे, एक फोटो आहे, एक आधार कार्ड आणि एक प्रिव्हियस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. तर हे प्रिव्हियस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हा 4था क्रमांक आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याला ब्लँक हे आपल्याला काहीच करायचं नाही. ते काही अपलोड नाही करायचं आहे. आणि बाकीचे 1, 2, 3 सिग्नेचर, फोटो आणि आधार कार्ड हे आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्यासाठी एक कंडिशन आहे ते 128 केबीपेक्षा ही फाईल आपण सेव्ह करणार ती 128 केबीपेक्षा जास्त असता कामा नये. आणि बिफोर आपण जे फॉर्मॅट असणार ते PDF, JPEG, JPG, PNG, BMP, GIF त्या फॉर्मॅटमध्ये असणार आणि त्याची साईज जी असेल 128 केबी मॅक्सिमम त्याच्यापेक्षा कमी असतं असायला पाहिजे. अदरवाईज तिथे तो घेणार नाही, तिथे एरर दाखवणार. त्याच्यानंतर हे तिन्ही फाईल आपल्याला अपलोड करायच्या. पुढे त्यानंतर आय ॲग्री अँड अबाउट डिक्लरेशन अपलोड करायचं आहे. अपलोडमध्ये केल्यानंतर आपल्या नेक्स्ट पेजमध्ये ते आपल्याला 4था आय ॲग्रीवर क्लिक करायचं आणि अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या फाईल्स दिसेल. इन केस आपल्याला बघायचं असेल तर व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो की प्रॉपर अटॅचमेंट प्रॉपर झालं आहे की नाही. म्हणजे सिग्नेचरच्या जागी सिग्नेचर, फोटोच्या जागी फोटो, आधार कार्डच्या जागी आधार कार्ड प्रॉपरली अपलोड झालं की नाही, अटॅच झालं की नाही ते आपण बघायचं. आणि त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा तो आय ॲग्रीवर आपल्याला क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला एक डिटेल्स आपल्याला दिसेल. ते डिटेल्स पुन्हा आपल्याला रिचेक करायचे आहे. रिकन्फर्म करायचे आहे. त्यानंतर इथे आपला एक एंटर OTP असेल तो येईल. इथे त्यासाठी आपल्याला जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. जनरेट OTPवर क्लिक केल्यावर जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे आणि इथे वरती OTP सेंड सक्सेसफुली तुमचा जो मोबाईल नंबर आपण इथे मेन्शन केला त्या मोबाईलला तुमचा OTP येईल. त्याच्यावर आपण क्लिक ओके म्हणून क्लिक करायचं आहे. ओके क्लिक केल्यानंतर आपल्याला 6 कडे OTP येईल. तो इथे आपल्याला मेन्शन करायचा आहे. तो OTP इथे टाकल्यानंतर आपल्याला आपलं आपल्याला टेक्नॉलॉजी आपल्याला दिसेल. We have successfully submitted jobs and established a form app intimation to MCGM. Your intimation number is so and so. आपल्याला दिसेल आणि आपला जो आपण एस्टॅब्लिश केला ते गुमास्ता लायसन आपला जो लायसन्स सर्टिफिकेट आपल्या मेल ID जो आपण इथे मेन्शन केली होती मेल ID त्या मेल IDवर येणार. किंवा सेकंड ऑप्शन असं आहे की आपण जो इंटिमेशन नंबर आहे त्या नंबर थ्रू आपण MCGMच्या साईटवर जाऊन तिथे प्रिंट म्हणून ऑप्शन असतो. CGMच्या साईटवर जाऊन आपण हा इंटिमेशन नंबर टाकून तिथे प्रिंट म्हणून ऑप्शन येतो. तिथे जाऊन सुद्धा आपण प्रिंट काढू शकतो किंवा आपला हा जो लायसन्स आपल्या मेल IDवर येईलच. आणि अशा प्रकारे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो गुमास्ता लायसन्स. घर बसल्या आपण काढू शकतो. व्हेरी इझी आणि कमी वेळामध्ये. दॅट्स इट. ओके. थँक यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.